एक काजोल धावत येताना दिसली नाही रे. काजोल पेक्षा पंच आला तर बघ एखादा. एक गोष्ट चांगली झाली, दोघांना एकच सीट मिळाली. तिकडे लफडी नाही फिरत राहायची. बरोबर. मीटिंग सुरू झाली, रायटर मीटिंग. हा मगाशी सुरू झाली. मग सरांना सांगा मी तुझ्या बरोबर आहे ना, तर परत लफडी करतील कुठे गेला म्हणून. माईक चालू आहे. चालू. मस्करी केली. सर सर हां सर, मी आणि श्रमेश एकत्रच आहोत, ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत, तर आम्ही एकत्रच मीटिंग जॉईन केली आहे. हां सर. सर एक विषय सुचला होता, ते प्रसाद दादाचं आहे बघा, स्लो मॅन, गतिशील वेगेपूरकर. तर त्याच्यात ना प्रसाद दादा जो आहे त्याला पोलीस पकडतात. एका गुन्हा बघितला आहे त्याने, एक साक्षीदार म्हणून, आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि मग तो ना ते म्हणजे ते जो गुन्हेगार आहे त्याचं चित्र सांगतोय, रेखाचित्र काढायला. त्यात तो स्लो सांगतोय, मध्येच रडतोय, थांबतोय. तर याच्यावर काय होईल काय सर? सर हसले काय? सईडे शांतता आहे. मग रिजेक्ट होईल विषय. पण असं का? कसं आहे, तू विषय सांगितलास आणि मोठे सर असे मिशीत हसले ना की विषय ऍक्सेप्ट होतो. आणि विषय सांगितल्यानंतर समजा इकडे तिकडे बघत राहिले, असे 2-4 वेळा तोंडावर हात फिरवला आणि असा घासला ना स्वतःला की रिजेक्ट विषय. मला माहिती आहे, विचारून घे मला. ऍक्च्युली आता उगाच सांगितला विषय. का? आता मी ना ऑब्झर्व केलंय, मीटिंग सुरू झाली आणि विषय सांगितला ना की रिजेक्टच करतात. मीटिंग लांबली, दिवस संपत आला आणि विषय सांगितला ना लगेच ऍक्सेप्ट करतात. त्यावेळी जो विषय घेऊन येतो ना तो देवदूत असतो त्यांच्यासाठी. ये मालू ये, गरमालयच वाढलाय ना. ये ये देऊ काय हात देऊ. ये आपलाच डबा आहे काय. काय मालू, आपण ना पुढच्या वेळी एसीचंच तिकीट काढूया. आता काय स्लीपर पण जनरल सारखंच वाटायला लागलंय ना. काय मेला आपला अप्पर बर्थ कुठे. ये दिसला ये आपला आहे, आपलाच आहे. ये सर ये. बसतेस कुठे? बसतेस तुम्ही बसा. थँक्यू. बस ग मालू बस. आई ग आई माझे बाय माझे शालू. काय ग मालू? कोण ग? यांना ओळखलास काय? संजना काकीच्या दिराचे जावई आहेत काय हे? नाही ना, जिप्रेत तसाच दिस. अगं नाही, ते हास्य जत्रेतले चंगू मंगू ते टीव्हीवर दिसतात नाही, सोनी मराठीवर. हे बाय माझे तेच आहेत ना. बोलायचं काय त्यांच्याशी? नाही बोलायला तसा काय हरकत नाही आहे, पण मी लय ऐकलंय ते ऍक्टर लोक आहेत ते लय आकडतात, लय माज असतो त्यांना. हा काय माज दाखवण्या इतपत तरी कॉमेडी करतात काय हे? काय रे पोरांनो, ओळखलं आम्ही तुम्हाला. तेच आहे ना तुम्ही कॉमेडी वाले, दत्तू आणि विराज. कशी चालली आहे कॉमेडी? नाही काकू, हेच आहेत ना. दत्तू विराज नाही काकू, पहिलं बरोबर ओळखला तुम्ही, कॉमेडी वाले. दत्तू आणि नाही प्रथमेश श्रमेश, ते केस कापलेत म्हणून कदाचित ओळख नसेल. गे बाय माझे तेच आहेत, तेच आहेत. ओळखला तुम्हाला. तू तोच ना, इथे काहीतरी ठेवून बोलतोस ते. तोच आहेस ना तू. आणि तू तोच आहेस ना रे. कोण? नमस्कार वडक्कम, मी अकबर पेटकर. तोच आहेस ना. ओळखलं. हे आजल्याचं करून बोलतो ते. अजून एक काही त्याचं ते नाही का? आवडतं मला.
चिंचा चौका नाही ते ची चौका. आम्हाला काय एवढं कळत. थँक्यू चांगलं आहे पण चांगलं. थँक्यू नाही. बरं वाटलं. नाही पण ये पोरांनो, एक म्हणायला हरकत नाही हा. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात हास्य जत्रेमुळे आम्ही जगलो असं म्हणायला हरकत नाही. खरंच जगलो नाही. थँक्यू. तू कशाला थँक्यू म्हणतोय? तुम्ही थोडे होता तेव्हा. मधनच गलती मारली. आम्ही बघतो सगळं, आम्हाला माहितीये. बायो पोरांनो भंकस करते मालू, भंकस करते. सॉरी हा भंकस, राग नाही आला. चालू दे, काय चालू आहे? राग नाही आला ना? भंकस मध्ये ना आमची खूप भंकस करताय तुम्ही असं मला वाटतं. आणि सगळ्यात मोठी भंकस काय माहितीये? आमची भंकस यांनी आम्हालाच लिहायला सांगितलं. पण काय ना, आम्ही आता पोटारती आहोत, आमच्या हात दगडाखाली आहेत, त्यामुळे ऐकायला लागतं सगळं. माहिती आहे का तुमचे दगड कोण आहेत ते? माईक बंद आहे ना? माईक बंद आहे ना? बंद आहे. तुम्ही बसा तुम्ही. आमची मीटिंग चालू आहे. हास्य जत्रेचीच मीटिंग. ते गोटे मोसवा मी आहे. मोठे मामांजी आहेत काय? दाखव. ऊस घेऊन बसली आहेत काय? दाखव जरा, दाखव. काय बघून हसतोय ग तुझ्याकडे? नाही तुमच्याकडे बघून हसत नाही, ते विषय बोलताय ते तुमचं चालू. काय ग मालू, माझ्याकडे बघून हसतो आता? गुदगुल्या झाल्या काय? टायमावर भेटला असता ना, मीच घेऊन गेले असते याला उसात. हो काकू, लग्न नाही झालं ना. हो पण त्यांचं वय 55 आहे. त्यांचं लग्न झालंय. ऐका ना, ते सर आहेत आमचे. मीटिंग चालू. नाही चांगलेच बाय, चांगला केस एकदम कोंबडाच काढलाय की असा. तुला नाही, तुझं मीटिंग चालू. ये पोरांनो, गावी चाललाय? नाही, गावी म्हणजे रत्नागिरीलाच जातोय. आम्हाला इव्हेंट आला एक रत्नागिरीला, तिथे गेस्ट म्हणून बोलवलंय आम्हाला दोघांना. चांगलाय. कामं केली पाहिजेत. चांगलं. भाऊ आहेत काय तुम्ही दोघं? ते प्रथमेश रमेश आहे म्हणून विचारलं. नाही, ते काय आहे, आम्हाला सगळेच असं बोलतात की तुम्ही भाऊ आहेत का, किंवा आम्ही भाऊ नाही. 2009 पासून आम्ही एकत्र काम करतो, एकाच कॉलेजला होतो ना, त्यामुळे आमचं ट्युनिंग चांगलं आहे. तर सगळ्यांनाच वाटतं की भाऊच आहेत. वाटत पण नाही तोंडावरून, भाऊ नावावरून वाटत. आता बोललात ना भाऊ आहेत. विचारते नाही, पण दिसता तुमचं बॉन्डिंग का काय आहे ते दिसतं आम्हाला टीव्हीवर. थँक्यू. चालू दे. पण एक विचारू काय? म्हणजे तुम्ही जे स्किट करता ना, हा जास्त बोलतो आणि तू कमी बोलतोस का रे? म्हणजे हा तुला बोलू देत नाही की तुला ऍक्टिंगच कमी येते? हे बघ बाय, मी स्पष्ट बोलणारी बाय, मी काय कोणाला घाबरत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही. बरोबर आहे का? मी आपलं पण कसं आहे, स्किटची जशी डिमांड असते ना, तसं आम्हाला परफॉर्म करावा लागतो. तो उत्तम कलाकार आहे, मी सांगण्याची गरज नाहीये वेगळी. तुम्हाला जजेस सांगतात बऱ्याच वेळेला ते असं. आणि कसं तो फ्रस्ट्रेट चांगला होतो म्हणून तो फ्रस्ट्रेटिंग साईडला असतो, एवढंच आहे, बाकी काय नाही. असे तुमचं वरती आहे ना बर्थ? वरती आहे, बसतो ना जरा वेळी आता वरती. एवढं चाडा. ते मीटिंग पण चालू आहे ना, ते थोडं मध्ये तुम्ही. नाही असू दे, चांगलंय. कामं केली पाहिजे पोरांनी. तू कार्य उभा बस. नाही नको, एवढ्या याच्यात चिमटाल तुम्ही मला. कॉमेडी करतोस काय? इथे चांगली करतोस. थांबा ना. काय चालू तुझं? गंमत केली, रागवू नको. आनंद चेहऱ्यावर दिसते. बाकी ये परा, बाहेरचे ही कामं करून पैसे जास्त मिळत असतील ना? पेमेंट मिळतात, चांगलं मिळतं. मालू, यांनी ना बाहेर कामं मिळवलीच पाहिजेत. का ग? दोघांच्या तोंडाकडे बघून वाटतं यांना हास्य जत्रेत सगळ्यांपेक्षा कमी पेमेंट असेल. काकू, काय होतं माहितीये, तुम्ही हळू बोलताय पण सगळं डायरेक्ट ऐकू येते. ऐकू आलं काय? ऐकू आलं. मग मी थेटच विचारते.
काय रे तुमच्या दोघांना हास्य जत्रेत काय कमी पेमेंट आहे काय सगळ्यांपेक्षा? नाही ते सुपारीला जाताय ना तिकडनं पैसे कमवताय म्हणून विचारलं. नाही म्हणजे कमी आहे काय? आहे थोडं कमीच आहे. बघ बोलले ना मी तुला. आम्ही उशिरा जॉईन झालो त्याच्यामुळे जरा थोडी लपडी झाली. बिचारी ग पोर. नाही नाही, एवढं काय नाही. वाईट वाटतं रे वाईट नाही पाहिजे ना असं. पण सुपाऱ्याचं म्हणाल तर थोडं वेगळंच आहे आमच्याकडे. काय? ज्यांचं सगळ्यात जास्त पेमेंट आहेत ना ते सगळ्यात जास्त सुपाऱ्या मारतात आणि ज्यांचं सगळ्यात कमी पेमेंट ते कमी सुपाऱ्या तिथले आम्ही. म्हणजे हे जे सुपाऱ्या सोडतात ना ते आमच्याकडे येतात. म्हणजे जे नाही ते तिथे तुम्ही. येस 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 असंच आहे. म्हणजे उद्या दुसरी नोटबंदी झाली ना तरी आमचं पेमेंट करायला कोणाला प्रॉब्लेम नाही येणार. एवढं कमी घेतो कमी नाही. यांची कॉमेडीच कमी असेल म्हणून कमी पेमेंट असेल त्यांना. हो ऐका ना काकू आता तुम्ही हळू पण बोलत ना डायरेक्ट बोलताय हो. डायरेक्ट नका बोलू असं काय नाही. रागवू नको तुम्ही ते हात नका फिरवू. नवीन कट मारलाय. अहो कसं काय नाही आमचं चांगलं काम आहे आमचं काम आवडतं त्यांना म्हणून आम्ही शो मध्ये आहोत. तुम्ही शांत बसा ना. नाही तुम्ही सर्कॅस्टिकली मान डोलू नका. नाही आवडत असेल तर काय आवडत असेल तुमची कॉमेडी पण मग तुमची कॉमेडी आवडते मग 3च फॉर्मॅट काय आहेत रे तुमचे? मी जे बघितलं मी बाई स्पष्ट बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. 3च फॉर्मॅट काय तर तो शेंद्रू तो सलीम अकबर आणि चीज चौका 3च फॉर्मॅट. आता मला सांगा मालू उद्या जर हे तिन्ही पण फॉर्मॅट बंद झाले तर हास्य जत्रेत असाल काय? असू आम्ही हास्य जत्रेत वेगळं केलं पाहिजे असं बोल. वेगळं करतो आम्ही. तुम्ही पूर्ण हास्य जत्रा बघता का? तुझे आवडतात त्यांचे एपिसोड बघता? आम्ही बघतो सगळ्यांचं बघतो सगळ्यांचे बघतो. आणि वेगळे वेगळे काय रे माहितीये तुम्ही काय वेगळं करतात ते? तो गौरवचा मित्र आंदोलन करणारा कार्यकर्ता चायवाला कंगवेवाला आणि काय आहे आणि या काही एपिसोड मध्ये तर हा स्किट मध्ये पण नव्हता हसायला बसवला. माझं प्रीशूट झालं होतं त्या दिवशी प्रीशूट. आम्हाला काय दिसत नाही आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोलतो. दिसतं ना मग रिसेंट एपिसोड काढून बघा. आम्ही नुकतं तो साऊंड रेकॉर्डिंग केलं असं कॅरेक्टर करून. नॉर्मली पण असं बोलतो नाही बोलत आम्ही. 4 वाक्य होती कौतुक केलं सगळ्यांनी माझं. त्याच्यानंतर वाघ केलं होता प्रसाद खांडेकर माहितीये का? त्याने कौतुक केलेलं बाहेर जाऊन माझं बोला मस्त केला वाघ म्हणून वेगळा वाटला. बघत जाओ जरा उगाच चिडायला नका. केलं काय त्याने कौतुक बघितलं कापलं बिपलं असेल तर काय माहित नाही आम्हाला तर काही दिसलं नाही ते. हा वैभव दादा आपलंच कौतुक का कापतो रे की आपल्याला एडिट करायलाच घेतलंय शो मध्ये? तसं नाही रे कौतुक तुमचं होणारच रे. कसं असतं ना जे छोटे छोटे रोल करतात ना त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. सहानुभूती मिळते ना. हो काकी प्रत्येक रोल छोटा नसतो पण तुमचा असतो. जाऊ दे तुमचा नसतो काय छोटा रोल. काय चुकीचं बोलले काय त्यांना वाईट वाटते? तसं नाही मी बाय स्पष्ट बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत. माहितीये बाई नको बोलू. वाईट वाटतं मला बाकी काय. आम्हाला वाईट वाटतंय माहितीये का बोलताय तुम्ही मगाचपासून ते. मी तुमच्या चांगल्यासाठी बोलतो. मला काय वाटतं मालू मला काय वाटतं ऍक्च्युअली छोटा होता रोल आपला. मला काय वाटतं ना हे दोघं ना त्यांना आवडत नसतील म्हणून वागतात. यांचे मागणं मधनं गेले होते परत आले काना मागून आले ते कसं नाही. आम्ही सरांना आवडतो काकू आम्ही सरांना आवडतो. ते म्हणतात आम्हाला तुमची स्टाईल युनिक आहे तुमचा फ्लेवर वेगळा आहे असं बोलतात. ते बोललं पाहिजे तुमचं कौतुक केलं पाहिजे. करतातच ते ओपीडी ला बोलतात की तुम्ही सिच्युएशन शिकलं पाहिजे तुम्ही मिरॅकल कराल बोलतात ऍक्च्युली ना. ते बोलतात ओपीडी ला बोलले काय रे तुम्ही मिरॅकल कराल म्हणून. आणि तुम्ही जे बघता ना शूट ते 2 दिवसाचं असतं. त्याच्यानंतर आम्ही असतो नंतरचे 2 दिवस सरांसोबत. क्रिएटिव्ह टीम असते ना 7-8 लेखकांची त्यात आम्ही दोघे असतो. आमचे इनपुट असतात. आम्ही सतत सरांबरोबर बोलत असतो. सर सांगतात की अरे तुम्ही चांगलं सुचवायला लागलात म्हणून. सर आम्हाला त्यांची कोर टीम बोलतात तुम्ही आता जवळच्या आहात. कोर टीम आहोत आम्ही सरांची. कोर टीम माहितीये मला कोर टीम जवळ आहोत ना.
त्यांची कॉमेडीच कमी आहे ग. हो ना कमाल. आता मी चांगला आहे ते बोलते, त्यांचा तो जज नाही तो कोण आहे बाई, त्याचं नाव काय तर काय ते, अगं तो नाही का स्किट नाही आवडलं की चणे खातो तो. प्रसाद दांडेकर. बाय बाय तो नाही बाई, बायको सोबत केवढ्या रीला करत असतो बाय. काय ग कोणती हिरोईन नाही करत काय त्याच्या बरोबर रीलला? बायको आणि तोच काय तो मुरडतच नाही पण बायको आहे ना उत्साही आहे. प्रसाद ओकेत ना त्यांच्या चेहऱ्यावरच काही इंटरेस्ट नाही. एक मिनिट अवेलेबल आहे तसं दाखवायचं बायको. एक मिनिट. हॅलो सर, ते सध्या आपण क्लिअर करूया. काही वाक्य आर्टिस्टची असतात आणि कंटेनर मधून असतात. उगाच रायटरच्या अंगावर नको ते. हा सर. आणि रिॲक्शन आमच्या जोडीवर येते बऱ्याचदा. काय बोलत होतीस ग? काय नाही बाई, ते ह्यांच्या स्किटच्या कमेंट मध्ये काय बोलतो, वा छान, याच्या पुढं कुठं काय बोलतो नाही बोलत. काकू याच्यापेक्षा पण ते जास्त बोलले. तुम्ही कधी बघितलं नसेल. मला येऊन मिठी मारली त्यांनी. कुठे म्हणजे इथे स्टेजवर चिसवका करतो. ते तुमच्याच फॉर्मॅटला ना, बाकीचं कुठं काय. कौतुकाने मिठी मारतात ना. आमच्या फॉर्मॅटला म्हणजे आमचा फॉर्मॅट नाही. असतात ना लोक. असतात दिसत नाही ना आम्हाला. चिडू नको बाहेर. तुम्ही त्या जिथे हात नका लावू. ऐके कोंबडा काढ. हे पाणी हवाय घे पाणी पी. तुम्ही इज्जत काढून थकला असाल. काय माझ्या आम्ही तुमच्या चांगल्याचं बोलतो बाय. मला काय करायचंय. लोकांना काय चांगल्याचा सांगायला पण नको काय जमाना. कोकणची आहे तुम्ही, साधी बोळी माणसं. सर ऐका ना सर, तो शालू मालूचा फॉर्मॅट बंद करूया. काय सुचत नाही त्याच्यात. हा बघतो सुचवतो काहीतरी. नाही पण बाकी चांगलं काम करतात तुम्ही. वाईट काहीच नाही. मला आवडतं. मला आता ती सई नाही. केवढं कौतुक करते या पाम्याच बोलतात ना तुला हास्य जत्रेत. चांगलं करते कौतुक. बोलते ना कधी कधी संकल्पनेला नाव काय या पम्याचं आहे, छान आहे वगैरे. ऐकते मी, सगळं माहिती आहे मला. कधी कधी वेगवेगळे काय करतोस तर ते पण नाव असते तुला. याच्याबद्दल बोलताना नाही ऐकलं. शपथ बघितलंच नाही. खरंय म्हणजे दिसलं ते बोलते. काय रे वाकडं आहे काय तुमच्या दोघांचं? काय वाकडं आहे? वाकडं होईल एवढी पण ओळख नाही आमची. कळलं काय? एकमेकांना क्रॉस करताना 15-20 सेकंदाचा जो कालावधी असतो ना, त्यात सुद्धा ते माझ्याकडे बघत नाही. एवढं कमी स्पीड बघतात ते. आणि माझं दुर्दैव हे आहे, जेव्हा जेव्हा मी चांगलं काम केले ना, तेव्हा समोर सोनाली कुलकर्णी बसलेले असतात. त्यांच्यापर्यंत माझं कौतुकच पोहोचत त्यामुळे त्यांना माहित नसेल मी चांगलं काम करते. पाणी पाच ग त्याला, पाणी पाच. बिचारा वायबर झाला. वायबर नाही हो, हायपर. काय आहे ते. आणि मला ह्यांच्यासारखी घाणेरडी सवय नाही. पर्सनल मेसेज करा ओ वगैरे, मी नाही करत असलं का. मी येतो, माझं काम करतो आणि जातो. तिथे त्या सोफ्यावर जो बसतो ना 5 वाजता, जो चिकटतो तो रात्री 12 वाजता उठतो डायरेक्ट. मध्ये एकदा उठलो तो मागचा कॅमेरामॅन खाली बसतो. एवढी वाईट वागणूक तुला. तू डायरेक्ट बोलते. आणि तसं नाही रे, तुमच्याबद्दल काळजी वाटते. काय काय गोष्टी तुमच्या लक्षात नाही येत पण आमच्या लक्षात येतात ना, म्हणून बोलतो. आम्हाला काय, आम्ही इथून तुमच्या एवढ्या गोष्टी लक्षात येतात नाही असं वाटतं की तुम्ही सेटवरच असता की काय. नाही मारायची रे तिला हाक. आम्हाला तुम्ही एवढं सांगता ना तुमच्या हास्य जत्रेत ना, आम्हाला वाटतं आम्ही तुमच्या घरात आहे काय. बाकी काय, तुम्ही घरातल्यासारखंच इज्जत करताय. नाही हो, चांगल्यासाठी बोलतोय. घे मारायची तिला. हे घे बूच लाव धर. ती गाडी चालू होणार आहे काय माहिती. नाही ग, कॉमेडी कमीच ग. काय पण जेवढी कॉमेडी करणार तेवढीच तर दाखवणार ती स्क्रीनवर, आणि काय वेगळा दाखवणार.
बाकीच्यांचं नाही बाई, केवढा मोठा नाव ठेवलाय तर काय विक्रोलीचा शाहरुख खान, ते कल्याणची चुलबुली आणि काय फिल्टर पाड्याचा बच्चन, पारस मनी, कोळीवाड्याची रेखा आणि ती नाही आता आली काना मागून आली न तिकट झाली. कोण ग? विनोदाचे नवे फंडे काय तर म्हणे एवढं मोठं ग बाई, एवढं मग या बिचारांचं काय. तुमचे फंडे काय जुने झाले आवडत नाही का काय करतील काय नाही बाई. तुम्ही जरा ना शांत बसा, शांत बसा. मीटिंग चालू आहे आमची, शांत बसा. आता राग येतोय, राग येतोय स्पष्ट. मी पण स्पष्ट बोलतो, कोणाच्या बापाला घाबरत नाही. मला राग येतोय आणि मला रडू येतंय. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो, वाईट वाटलं असेल ना तर माफ करा, पण आम्ही शांत. मालू गप ग, केवढी बोलली आहेस मागापासून, त्याला वाईट नाही वाटणार मग काय होणार आहे. हॅलो सर, हॅलो सर. हां सर, एक विषय सुचला होता. म्हणजे आता प्रवास करतोय ना, समजा म्हणजे पशादादा आणि समीर दादा आहे समजा, आणि त्यांना 2 म्हातारा भेटले आहेत आणि त्यांच्या कॉमेडीवरून त्यांना बोलतायत. तर आणि खूप बोलतायत, त्यांना ओळखत नाही, कॉमेडीवरून बोलतायत. हां सर, हां सर. काय बोलले सर? बोलले पशा आणि समीरला कॉमेडीवरून का बोलतील, मग तिथे तुम्ही पाहिजे. एवढं कन्फर्म बोलले सर?